ओम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच मनमोहक आणि दुःखातून बाहेर काढणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्की दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळतील. स्वामी भक्तांनो, स्वामी तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आले आहेत आणि लवकरच तुमच्या मनातील मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. आणि जे तुमच्या मनात होते तीच गोड बातमी तुम्हाला आज मिळणार आहे. त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवा आणि हा व्हिडिओ मोजून 20 मिनिटे नक्कीच ऐका. तुम्हाला स्वामींची प्रचिती होईल आणि नक्कीच या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. स्वामी भक्तांनो, स्वामी आपल्याला सांगत आहेत की माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात घालवावा. कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगती पथावर पोहोचत असतो. म्हणून तुम्ही कधी प्रयत्न करत राहिले पाहिजे. शुद्ध भावाने, देवाच्या प्रेमाने आणि देवासाठी केलेल्या अलौकिक भजनात देव असतोच. याच्या उलट धन, मान, मोठेपणा मिळवण्यासाठी केलेल्या लौकिक भजनात देव सोडून बाकी सर्व काही असते, हे लक्षात ठेवा. म्हणून स्वामींवर जर तुमचा मनापासून अगदी विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि हो, मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करेल की तुमच्या सगळ्या मनोकामना या पूर्ण हो आणि तुम्हाला सर्व तुमच्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी मिळो आणि स्वामींचा हात तुमच्या पाठीवर सदा असाच राहो, ही स्वामींचरणी प्रार्थना. स्वामी सांगतात, चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध काही कमी होत नसतो. अर्थात ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो, एवढं लक्षात घ्या. म्हणून आपले कर्म चांगले ठेवा. संघर्षाचा काळ हा एकट्यानेच लढावा लागतो. बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा ओळख दाखवतात. प्रयत्न सोडू नका. सुरुवात नेहमी कठीण असते. स्वामी आपल्याला म्हणत आहेत, अरे तू मला तुझ्या देवारात आणून तर ठेवलेस, पण तू तुझ्याच विश्वात मग्न आहे. पण औपचारिकरित्या म्हणून दिवा मात्र लावतोस, पण मनापासून माझा झाला नाहीस. मला नेहमीच वाटते तू स्वतःहून यावे, माझ्यासमोर बसावे, माझ्याशी बोलावे आणि म्हणून रोज मी तुझ्या आतुरतेने वाटही बघतो. पण एक लक्षात घे, ज्यावेळी मी एखाद्याचा हात पकडतो ना, तर तो हात मी आयुष्यभर सोडत नाही. मी नेहमीच त्याच्या सोबत असतो. असं अभयवचन स्वामी आपल्याला देत आहेत. म्हणून त्या अभयवचनावर आपल्याला टिकून राहायचे आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतातच. फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते, हे मात्र नक्कीच आहे. निवडलेल्या मार्गावर मेहनतीचे काटे जरूर द्या, पण पाहिलेल्या स्वप्नांना यश मात्र नक्की मिळू द्या. स्वामी, असेच तुम्ही आमच्या पाठीशी राहा. बस एवढाच आशीर्वाद तुमचा आम्हाला हवाय. आणि ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही. परमेश्वरावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळ तो इतकं देतो की मग मागायला काही उरतच नाही. मग तुमची वेळ आल्यावर तुम्हाला सर्व काही मिळेल आणि येणार आहे. म्हणून निसंकोच विश्वास ठेवा आणि निसंकोच राहा आणि बिंदास्त राहा. स्वामी सर्व काही बघत आहेत आणि ते सर्व काही आपल्यासाठी चांगलंच करणार आहेत. आयुष्य जगताना फक्त देवाला आणि कर्माला कधी विसरू नका, कारण त्यांच्याशिवाय तुमचं अस्तित्व शून्य आहे. मग तुम्ही कोणाका असेनात आणि तुमच्याकडे किती पैसा, धनसंपत्ती असो, मग ती काही उपयोगाची नसते, हे खरं आहे. स्वामी म्हणतात, गुरुचरित्रमधून हे शिकायला मिळते की आयुष्यातला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो, तर तो परिस्थितीवर अवलंबून असतो. एक व्यक्ती फूल घेऊन आनंदी होतो तर दुसरा व्यक्ती फूल विकून आनंदी होत असतो. मात्र त्यांचा दोघांचा आनंद वेगवेगळ्या क्षणी वेगवेगळा असतो. म्हणून तुम्हाला ज्यात आनंद वाटतो त्याच गोष्टी तुम्ही नक्कीच केल्या पाहिजे. नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींच्या वचनावर अतूट विश्वास ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात. हेच खरे सफलतेचे सूत्र आहे आणि हे फक्त तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. तुझ्याकडे कधीच काही मागत नाही आणि तू कधीच काही कमी पडू देत नाही. हे स्वामी तुमचं अलौकिक दर्शन तुम्ही मला प्रत्येक वेळेस देत असता आणि प्रत्येक वेळेस माझ्या संकटात तुम्ही उभे राहत असता. त्यासाठी तुम्हाला मनापासून धन्यवाद. स्वामी आणि मित्रांनो, स्वामी सांगतात, तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलू द्या, ते मनावर घेऊ नका आणि त्याच्याशी प्रतिवादही करू नका व त्याच्याबद्दल मनात रागाची भावनाही मनात ठेवू नका. उलट त्यांना माफ करा आणि आपण क्षमा मागा. स्वामी सांगतात, आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा
आणि केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा लोभ अजिबात ठेवू नका. कारण अपेक्षा भंगांचे दुःख खूप वाईट असतं, एवढं लक्षात ठेवा. नेहमी लक्षात ठेवायचं आहे, आपण जन्माला आलो तसे एक दिवस ह्या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत. भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने वर्तमानात जगा. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात अडकू नका. भगवंताच्या नामाशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाहीये. तर क्षणभंगूर म्हणून तुम्ही ते थोडंसं मोहात अडकू नका आणि मोहात अजिबात तुम्ही पडू नका. माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात. आणि ती म्हणजे एक म्हणजे देव आणि दुसरी म्हणजे त्याच्या मनातील आशा आणि जिद्द. म्हणून ते असतात ते तुम्हाला सर्व काही स्वामी भरपूर काही देणार आहेत. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायला शिका. स्वामी सांगतात, विश्वास ठेवा. आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले नक्कीच घडत असते आणि तुमच्या सोबतही चांगलेच होणार आहे. फक्त विश्वास ठेवा. मी आहे म्हणून सगळे आहेत, याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे, हा विचार ठेवा. आयुष्यात कधीच एकटेपणा येणार नाही आणि कधीच तुम्हाला एकटं वाटणारही नाही. वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवत असतात. सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्कीच आपल्या हातात आहे. आणि तसं तुम्ही सुखात नक्कीच जगलं पाहिजे. प्रसिद्धी अशी बाब आहे ना, जे कितीही मिळाली ना तरी माणसाची तहान काही भागत नसते. मित्रांनो, स्वामी सांगतात, एखादी वस्तू हरवली किंवा एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं. भेटली होती ती परत हरवली म्हणून तिथल्या तिथेच विषय सोडून द्यायचा असतो आणि आपलं पुढचं जीवन आपण जगायचं असतं. अंतःकरणातून देवाची सेवा करा. कारण मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण देव हा परमेश्वर आपले हृदय पाहत असतो. म्हणून या जगामध्ये भरपूर काही गोष्टी आहेत, त्याकडे लक्ष न देता तुम्ही फक्त स्वामींवर लक्ष ठेवा आणि त्यांची पूजा अर्चना करत राहा. खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा. मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं असोत, मग ती तुम्ही सांभाळायलाच हवी आणि नक्की तुम्ही सांभाळायलाच पाहिजे. दुनिया कशी पण असू देवा, पूर्ण खात्री आणि विश्वास आहे तुमच्यावर आणि तुम्ही आजचा विश्वास कधी तोडणार नाही हेही माहीत आहे. म्हणून आम्ही कोणत्या माणसावर विश्वास ठेवण्यापेक्षा आता आमच्या स्वामींवर विश्वास ठेवतो आणि स्वामी आपल्याला सर्व काही अगदी मनाप्रमाणे देतात. स्वामी सांगतात, मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत, परंतु जन्म घेण्यासाठी एकच पर्याय आणि तो म्हणजे फक्त आई आहे. म्हणून आई वडिलांना तुम्ही नक्की सांभाळलं पाहिजे. स्वामी सांगतात, जीवन म्हणजे झोपाळा आहे, जो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो. त्यामुळे जीवनात घाबरू नका. दुःख जेवढे येतात तेवढे सुख येणार असतात. फक्त आपण संयम ठेवला पाहिजे आणि त्या सुखाची वाट बघा आणि ती बघितलीच पाहिजे. स्वामी सांगतात, शोधायचं असेल ना बाळा तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा. बाकी उपयोग करून घेणारे तुम्हाला शोधत येतीलच आणि तुमचा फायदा घेऊन ते जातील सुद्धा. लोक फायदा बघतात आणि आम्ही माणुसकी, त्यामुळेच आम्ही थोडे मागे आहोत. पण काही हरकत नाही, मागे राहू द्या. पण कुणाचा फायदा घेऊन आम्ही मोठं व्हायचं नाही ठरवलंय आणि म्हणून कुणाचा तुम्ही फायदा अजिबात घ्यायचा नाहीये. आपल्या स्वकष्टाने तुम्ही मोठं जरूर व्हायचंय आणि कोणी कौतुक करो व टीका, लाभ तुमचाच आहे. कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी देत असते. यश मिळाल्यामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशाने लोकांची ओळख ही आपल्याला होत असते. म्हणून हा कर्माचा फेरा आहे, हा सगळ्यांनाच येणार आहे आणि पुढे तुम्ही कितीही वेळ काहीही कष्ट केले आणि कसेही राहिलात, पण देवाशिवाय काहीच नसतं. तुम्ही देवाच्या भक्तीत एकदा लीन व्हा, तुम्ही सर्व काही विसरून जाता आणि तुमचे टेन्शन जसे काय तुमच्या डोळ्यातून पळून जाते. माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते. त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्यापेक्षा मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो, असा तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे ना त्याविषयी कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती नाही त्याविषयी तुम्ही नक्कीच बोलणं टाळलं पाहिजे आणि तुम्ही मौन पाळलं पाहिजे. श्री स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं आणि येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंदही मिळत असतो. मग दोन्ही गोष्टी त्यात असतात. म्हणून दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे असते. म्हणून सज्जन लोकांसोबत तुम्ही बसले तर तुम्हाला चांगल्या दोन गोष्टी कळतील
आणि सर्व काही तुम्हाला ज्ञान होईल. म्हणून स्वामी तुमच्यासाठी काही माणसं पाठवत असतात, पण त्यांना ओळखायला तुम्हाला शिकलं पाहिजे. आणि त्या माणसांकडून आपण बोध घेतो आणि ते साक्षात स्वामीच आपल्या मदतीला येत असतात आणि आपल्याला मार्ग दाखवत असतात. फक्त त्यांना आपण ओळखलं पाहिजे. आणि जो व्यक्ती त्यांना ओळखतो तो नक्कीच स्वामींना आणि स्वामींची सेवा भरपूर मनापासून करतो आणि स्वामींचे नामस्मरण देखील करतो. म्हणून तुम्हाला स्वामींचे अनुभव घ्यायचे असतील तर नक्कीच नामस्मरण तुम्ही करा. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी ती नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे. आणि चांगलाच विचार आपल्याला पुढे घेऊन जात असतो. म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व समजून घ्या. कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीतरी विशेष करण्यासाठी आलेली असते आणि ती विशेष करूनच जात असते. आणि ती व्यक्ती आपल्या आयुष्यात ही देवानेच पाठवलेली असते. स्वामी सांगतात, मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दबबिंदू होऊन एखाद्या चातकाची ताण भागवणे अधिक श्रेष्ठ असते. आणि तेच तुम्ही केलं पाहिजे. मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाहीये. कारण तिथे जे पेरलं जातं ना ते अधिकच प्रेमाने वाढत जातं. मग ते विचार असो, प्रेम असो, नाहीतर मग द्वेष असो, मग ते काहीतरी सर्व काही वाढत जाते आणि कमी होत जाते. उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात व ते सर्व खूप काही शिकून जात असतात. एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून जर तुम्हाला वाईट दिवस आले तर त्यात खचू नका आणि मागे सरू नका. जिद्दीने लढा. स्वामी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि ते सांगत आहेत, बाळा, एक पाऊल पुढे ठेव, 100 पावलं पुढे ठेवण्यासाठी मी तुझ्या सोबत आहे, हे लक्षात घे. म्हणून स्वामी आपल्याला अभयवचन देत म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. नकारात्मक विचारांमुळे तुमचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच आहे. म्हणून सकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तरी नक्कीच मिळेल, एवढं मात्र निश्चित आहे. आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि विश्वास ही सर्वात उत्तम नाते आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. श्रीकृष्णाला गीता जी कोणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितली. कारण जसा सांगणारा असावा लागतो ना, तसा ऐकणाराही असावा लागतो. म्हणून तेव्हा आपल्या ज्ञानाचा विकास होत असतो आणि आपण ज्ञान मिळत असतं. म्हणून सांगणारा आपला कसा आहे आणि आपला गुरु कसा आहे हेही तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणून तुमचा गुरु तुम्ही जेव्हा ठरवता तेव्हा ज्ञानपूर्वक आणि विचारपूर्वक ठरवा. जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. आणि म्हणून त्याला घाबरायची काही गरज नाहीये. आणि वर्तमानाचा विचार करा, भविष्याचा अजिबात विचार करू नका. की केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही. खरा श्रीमंत तो असतो ज्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात. म्हणून तुमच्या मनातले विचार कसे आहेत हे नक्कीच तपासा. प्रेम आणि आस्था या दोन्ही गोष्टी आपल्या हातात आहेत. म्हणून आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन आपल्याला नेहमी घडत असते आणि देवही आपल्याला दर्शनही देत असतो. म्हणून माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देतो. हे माहिती असू नये की भाग्यापेक्षा मोठं त्याचं कर्म आहे आणि जे फक्त ते त्याच्या हातात आहे, एवढं लक्षात घ्या. म्हणून ते कर्म तुम्ही व्यवस्थित पाळा आणि कर्म व्यवस्थित करा. जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्यास आणि अधर्माची वाढ होते असते तेव्हाच मी आपले रूप रचतो आणि म्हणजेच लोकांसमोर प्रकट होतो, असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून जेव्हा जेव्हा तुमच्यावर संकट येतील तेव्हा स्वामी तुमच्यासाठी उभे राहतील, हे निश्चित आहे. स्वामी सांगतात, कोणत्याही व्यक्तीची परिस्थिती कितीही वाईट असली ना तरी ती व्यक्ती नेहमी सारखी राहत नाही. परिस्थिती बदलते. त्यामुळे माणसाने हिंमत हारू नये आणि हिंमत ठेवली पाहिजे आणि शेवटपर्यंत ठेवली पाहिजे. स्वतःवर विश्वास ठेवलात तर ती शक्ती बनते आणि इतरांवर विश्वास ठेवलात तर मग ती कमजोरी बनते. आणि तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच मात्र आठवणार नाहीये, पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांना आठवतं, एवढं मात्र लक्षात ठेवा. अत्याधिक आराम आणि अतिप्रेम माणसाला अपंग बनवत असते आणि म्हणून अत्याधिक आराम पण करायचा नाही आणि अत्याधिक प्रेम आणि जिव्हाळा पण लावायचा नाही. स्वामी सांगतात, काळ कधी आणि कोणता रंग दाखवेल ना हे कोणालाच माहिती नाहीये. नाहीतर श्रीरामांना रात्री राज्य मिळणार होते, मात्र त्यांना पहाटे वनवास मिळाला नसता, एवढं लक्षात घ्या. म्हणून आपण कोण जेव्हा देवालाचे सर्व दिवस बघायला लागले मग आपण काहीच नाही. म्हणून एवढं तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही आणि काळजी करायची नाही. विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे असते, एवढं लक्षात घ्या, जे तुम्हाला आतून पोखरत असते आणि आतून तोडत असते. इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, विज्ञान सांगते की भविष्यात सुख असेल, पण आपला धर्म सांगतो की मन पवित्र
आणि विचार तुमचे चांगले असतील आणि निर्मळ असतील ना, तर दररोज सुख मिळेल. आणि तुम्ही ते सुख आणि समाधान नक्की शोधलं पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही समाधानी राहिलं पाहिजे. स्वतःच्या आयुष्यात आहे तसे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्याची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचे चांगले आहे. एवढं मात्र निश्चित आहे, आनंद आणि शांती त्यांनाच मिळते ते सर्व इच्छांपासून दूर, कोणतीच अपेक्षा न बाळगता अहंकाराशिवाय काम करत असतात आणि निमूळपणे आपलं काम करत असतात. अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय तुम्ही घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत योग्य निर्णय आपण घेऊ शकत नाही आणि कोणीच नाही घेऊ शकत. म्हणून तुमचे निर्णय नक्कीच चुकतील. आणि तुम्ही कितीही चांगले काम करा, चांगले वागा, इमानदार राहा, ही दुनिया फक्त तुमच्या एका चुकीची वाट बघत असते. आणि ती एक चूक तुम्ही केली की तुम्हाला ती कोसणार आणि टोचणार पण. आणि हे नाही विचारणार की तुमच्यासोबत ते कसं झालं आणि तुम्ही ते कसं का केलं. फक्त ते बोलण्यासाठी आणि नावे ठेवण्यासाठी असतात. म्हणून त्यांच्याकडे लक्ष न देता आपण आपल्या कामाकडे लक्ष दिले पाहिजे. आणि आपलं काम हे कर्म आपण चांगलं केलं पाहिजे. स्वामी सांगतात, जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो, भगवंत त्याचे कधीच वाईट होऊ देत नाही. एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून भगवंतावर विश्वास ठेवा. मनुष्याची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते. म्हणून तुमची मनस्थिती चांगली ठेवण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. आणि मनस्थिती कधीही चांगलीच ठेवा. वाईट कधीच कोणाविषयी बोलू नका आणि कोणाविषयी विचार करू नका. कोणा वाचून कुणाचे काही अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल ना, हे सांगता येत नाही. म्हणून भविष्यात तुम्हाला कोण कसं कामात येईल, त्यामुळे तुम्ही माणसं जपायला शिका आणि माणसं जोडायलाही शिका. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे सुद्धा जिंकणे असते. म्हणून तुम्ही जिंकायचं ठरवलंय तर नक्कीच तुम्ही जिंकले पाहिजे आणि जीवनात पुढे गेले पाहिजे. डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाही. संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाही. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं ना, तर जगातील अनेक समस्या आपोआप दूर होत असतात. आणि म्हणून आपण नमलं पाहिजे आणि आपण संयम नक्कीच ठेवला पाहिजे. तुमच्या ज्या विषयाची माहिती आहे ना, त्याविषयी नक्कीच तुम्ही बोललं पाहिजे आणि समोरच्याला समजावून सांगितलं पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, समोरच्याला समजावून सांगतानाही त्याच्यावर हक्क बदलवायचा नाही आणि त्याला समजून आपण सांगतोय एवढं मात्र नीट लक्षात ठेवायचंय. दोष लपवला की तो मोठा होत असतो आणि कबूल केला ना की तो नाहीसा होत असतो. म्हणून दोष आणि तुम्ही काय चुकलात ते कबूल करायला नक्की शिका. पैसा, संपत्ती, धनदौलत याचा घमंड करू नका. आपले कर्म चांगले ठेवा, कारण देवाच्या दारी पैशांचा हिशोब केला जात नाही तर कर्माचा हिशोब केला जातो. आणि तुमचे कर्म किती चांगले आहेत ना, त्यानुसार तुम्हाला शिक्षा आणि मग तुम्हाला चांगल्या गोष्टी ह्या भेटत असतात. स्वामी सांगतात, तू कोणाला फसवू नको, तुला कोणी फसवणार नाही. तू कोणाला उपाशी ठेवू नको, तू कधी उपाशी राहणार नाही. एवढं बाळा माझं बोलणं लक्षात ठेव. मनुष्य जितका आधाराने थकत नाही ना, त्यापेक्षा जास्त तो अतिविचाराने थकतो. म्हणून अतिविचार टाळा आणि नेहमी तुम्ही हसत राहा. एवढं गोष्ट फक्त लक्षात ठेवा. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, कोणतीच गोष्ट करणे हे अशक्य नसते. कमी पडतो तुमचा प्रयत्न आणि त्यामुळे प्रयत्न मनापासून कर. अशक्य गोष्ट सुद्धा आता शक्य होणार आहे आणि ती गोष्ट तुला शक्य होणंच राहील. गरिबी आणि श्रीमंती यावर अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आणि सुखी आहात आणि आनंदी आहात. म्हणून तुमच्याकडे जे आहे त्यात सुखी, समाधानी आणि आनंदी राहायला शिका. नक्कीच तुम्ही जीवनामध्ये भरपूर काही मिळवून घ्याल आणि भरपूर काही तुम्ही साध्य करून घ्याल. म्हणून जो व्यक्ती आनंदी, समाधानी नसतो ना, तो कायम दुःखी असतो. आणि जो व्यक्ती झोपडीत सुद्धा समाधानी असतो ना आणि आपल्याकडे जे काय आहे त्यात तो समाधान बाळगतो ना, तो व्यक्ती खूप पुढे जात असतो आणि त्याची कीर्ती जगभर होत असते. मित्रांनो, स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा नक्कीच लागला पाहिजे. आणि नक्कीच त्यांना कळलं पाहिजे की हे काहीतरी चीज आहे. हातात हात घेतला तर नक्कीच मैत्री होत असते आणि दोन्ही हात जोडले ना तर भक्तीही होत असते. हातावर हात आपटला तर टाळी वाजत असते. कोणाला हात दिला तर मदत होत असते. हाताचे महत्व इतके की अनेक हात पुढे आले की अशक्यही शक्य होत असते. म्हणून असा जर स्वामींचा हात तुमच्या पाठीशी राहावा यासाठी नक्कीच तुम्ही तुमच्या आवडत्या मित्राला व्हिडिओ शेअर करा आणि त्यालाही दाखवा की आपण जीवनामध्ये कसं जगलं पाहिजे आणि कसं आपण बाळगलं पाहिजे. अडचणीत असाल तर स्वामी नक्कीच तुम्हाला तारतील. एकटे असाल तर स्वामी नक्कीच तुम्हाला सांभाळतील. मार्ग सापडत नसेल तर स्वामी तुम्हाला मार्ग हा दाखवतील.
अश्रू थांबत नसेल तर स्वामी नक्कीच तुमचे अश्रूही पुसतील. फक्त तुम्ही संयम ठेवा. स्वामी सांगतात, मनासारखं होत नसेल तर राग वाढत असतो, मनासारखं झालं की मग हाव वाढत असते. म्हणून आयुष्यात अपेक्षा कमी ठेवलेल्या कधीही चांगल्या असतात. आणि म्हणून कोणाकडून जास्त तुम्ही अपेक्षा अजिबात ठेवू नका. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. स्वामी म्हणत आहेत की असेल नसेल कोणी तुझं, तू फक्त पंखात मात्र बाळा कायम भरारी ठेव. बदलेला आहे एक दिवस तुझा, तू फक्त बाळा स्वामींवर विश्वास ठेव. आणि स्वामींवर विश्वास ठेवला की सर्व काही तुमचे दिवस बदलत असतात आणि तो विश्वासच तुला भरपूर पुढे घेऊन जाईल, असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. म्हणून जेवढा जास्त तुमचा विश्वास तेवढे जास्त तुम्हाला प्रगती पथावर जाण्यासाठी मदत होत असते. आणि तुमच्या मनामध्ये जेवढा जास्त विश्वास असेल तेवढा तुम्ही भरपूर काही भक्तीत रंगत जाता. आणि स्वामींची सेवाही तुम्ही करत असताना मित्रांनो, स्वामी सांगतात, सुख महत्वाची असेल ना तर व्यक्ती विसरून जा, आणि व्यक्ती महत्वाची असेल ना तर नक्कीच तुम्ही चूक विसरून जा. मग ती कितीही मोठी आणि कशी असो, इथेच कमवायची आहे आणि इथेच गमवायची सुद्धा आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आले तरी चालेल, पण कुणाचे मन दुखवू नका, कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा खूप मोठं असतं. एवढं मात्र लक्षात ठेवा. कुणालाही कमी लेखू नका, तर उडू नका, टोचून बोलू नका आणि टोमणे मारू नका, पाण उतारा करू नका आणि कुणाच्या गरिबीवर नेहमी हसू नका, कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे सांगता येत नाही. म्हणून एक लक्षात घ्या, सोन्याची लंका होती रावणाची, तरी तो उद्ध्वस्त झाला कारण त्याच्या गर्वामुळे. म्हणून गर्व कधी करू नका आणि अहंकार कधी करू नका. आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना तर स्वतःला भाग्यवान आणि नशीबवान समजा. नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलोपावली भेटून जातील. म्हणून अशा लोकांना नेहमी तुम्ही जपून ठेवा. एवढंच मात्र निश्चित आहे. म्हणून स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार आपल्याला करता आला पाहिजे आणि चांगलाच विचार आपण कायम केला पाहिजे. नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. कुणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभं असतं आणि ते शेवटपर्यंत उभं असतं. एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुमच्या मागेही स्वामींची शक्ती उभी आहे आणि सत्य उभे आहे. तुम्ही कधीच हार मानू नका आणि कधीच कुणालाही टोचून बोलू नका. कुणी आपल्या सोबत असू किंवा नसू, नाराज होऊ नका, कारण स्वामींपेक्षा सुंदर सोबती कोणीच नाहीये आणि कुणी असूही शकत नाही. म्हणून स्वामींवर फक्त विश्वास ठेवा. ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची किंमत कळत नसते, त्याचप्रमाणे विश्वासघाती माणसाला चांगल्या माणसाची किंमत ही अजिबात कळत नसते. स्वामी सांगतात, त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं, कारण तुम्ही उठून गेल्यानंतर पुढची चर्चा ही तुमच्याच बद्दल असते. एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून सत्य आणि एक श्रीमंती ही की जी एकदाच खर्च करून त्याचा आनंद आयुष्यभर उपभोगता येत असतो. आणि म्हणून तुम्ही सत्याच्या मार्गावर चालले पाहिजे. पण असत्य एक प्रकारचे कर्ज आहे आणि ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते आणि परतफेड आपण करत असतो. म्हणून संस्कारातून श्रेष्ठ कोणताही वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा नाहीये. एवढं लक्षात घ्या. म्हणून खोटी कामं करणं आणि खोट्या मार्गाने मोठं होण्यापेक्षा सत्य मार्गावर चालून सत्कर्म करून लहान राहा. कारण खोटी कर्म करून एखादा जरी मोठा झाला ना तरी आज ना उद्या त्याला त्याच्या खोट्या कर्माची दुःखरूपी फळे ही भोगावीच लागतात आणि भोगावीच लागतीलच, कारण ते कर्माचे फळ आहे, ते देव आपल्याकडून नक्कीच घेत असतो. म्हणून एकनिष्ठ राहा, तुमचे सगळे कामे होतील, कारण स्वामींच्या दरबारात निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे. एवढं मात्र लक्षात ठेवा. तुम्हाला जर एखादा मोठा काम करायचं असेल ना तर त्या कामावर मनापासून प्रेम करा आणि पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, आणि ते पण मनापासून नक्कीच तुम्ही केलं पाहिजे. काम तुमचं पूर्ण होईल. आणि नको त्या गोष्टींचा विचार करणं सोडलं की माणसाला आपोआपच लक्षात येतं की हा खरा त्रास तर अतिविचार केल्याने होत होता. म्हणून अतिविचार करणं सोडा, कारण अतिविचार केल्याने फक्त तुमचा वेळ हा वाया जाणार आहे आणि त्यातून काही साध्य होणार नाहीये. म्हणून तुम्ही कधीही अतिविचार करून नको सोडून द्या आणि कधीच ते करू नका. जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते. एवढं मात्र खरं आहे. म्हणून यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी व चुकल्यानंतर कान पकडणारी काही नाती कायम जपायची असतात, आणि कारण त्या आरशासारख्या स्वच्छ व प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच जात नाही. म्हणून एवढं मात्र लक्षात ठेवा, जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागला असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो
ज्यांच्यामध्ये क्षमता असते आणि ज्यांच्यामध्ये ते करण्याची धमक सुद्धा असते. शांत राहणे याच्यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नसतं आणि माफ करणाऱ्यापेक्षा मोठी शिक्षा कोणतीच नाहीये. त्यामुळे त्याग करा आणि त्या तुमच्या अहंकाराचा आणि स्वीकार करा त्या तुमच्या वास्तविकतेचा. समुद्रात कितीही मोठे वादळ आले ना तरी समुद्र आपली शांतता कधी सोडत नाही. तसंच आपल्या जीवनात कितीही मोठी संकट आले ना तरी आपला चांगुलपणा तुम्ही कधी सोडला नाही पाहिजे, तो तसाच ठेवला पाहिजे. म्हणून जेवढे तुम्ही चांगले असाल आणि जेवढे तुम्ही दुसऱ्यांबद्दल चांगले विचार कराल तेवढे तुम्ही पुढे जाल. एवढं मात्र निश्चित आहे. भाकरी सुद्धा दोन्ही बाजूने भाजली तरच छान लागते. त्याचप्रमाणे जीवनातही नाती दोन्ही बाजूने निभावली तरच ती छान असतात आणि चांगली आणि प्रेमळ असतात. एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून दीड शहाण्यांपुढे बुद्धीला घासण्यापेक्षा अडाणीपणाची सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलं असतं. म्हणून गप्प राहा आणि फक्त गंमत बघत राहा. तुम्हाला सर्व काही कळणार आणि वेळ काळ आल्यावर सर्व काही तुम्हाला समजणार की स्वामी आपल्यासोबत सर्व काही चांगलेच करत होते. म्हणून प्रेम सर्वांवर करा पण श्रद्धा फक्त परमेश्वरावरच ठेवा. कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात आणि मग आपल्याला ते समजत सुद्धा नाही. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील, हे स्वीकारावे लागते. मग कारण क्योंकि जब तक ये जिंदा तब तक ये निंदा, आणि आपली निंदा ही होतच असते आणि म्हणून ती निंदा आपल्याला सहन करावीच लागणार आहे. त्यात तुम्हाला सामील व्हायला कोणी येणार नाही आणि ते तुम्हाला सर्व काही हँडल करायला लागेल. म्हणून एखादं रोप लावल्यानंतर त्याला फुलं फळं येण्यासाठी विशिष्ट वेळेची गरज असते आणि यश मिळवण्यासाठी वेळ तर लागतेच. म्हणून प्रयत्न करत राहा आणि संयम कधीच तुम्ही सोडू नका. म्हणून प्रयत्न केल्याने फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. भावाचं, देवाचं आणि गावाचं जो खातो ना त्याच्या घरात सुख शांती आणि समाधान कधीच नांदत नाही. म्हणून कोणाचं लुबाडून खाण्यापेक्षा स्वकष्टाने खाल्लेलं कधीही चांगलं असतं आणि ते निर्मळ हे असतं. म्हणून एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग लोकांच्या उपयोगी पडा आणि त्याचा उपयोग चांगला करा. पैसा आज आहे तर उद्या नसेल, पण माणसाने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत त्याला नक्कीच साथ देईल. हे तितकंच सत्य आहे आणि तितकंच सत्य आपण त्याला मानलं पाहिजे. तुम्ही स्वतःसाठी नक्कीच जगा, मोठे व्हा, पण दुसऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालायला शिका आणि त्याशिवाय आपल्या आयुष्यातही सुख नाही एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून दुसऱ्याला दुःखात सहभागी व्हायला शिका आणि दुसऱ्याच्या दुःखात नेहमी तुम्ही सहभागी झाले पाहिजे. काळोखे रात्रीनंतर लख प्रकाश देणाऱ्या दिवसाचे आगमन होते. तसेच जीवनात वेळ कशी असू दे, चांगली किंवा वाईट, ती नक्कीच बदलत असते आणि ती बदलणार आहे. म्हणून एवढा तुम्ही विश्वास ठाम तुमच्या मनात ठेवायला हवा. परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो की परमेश्वराने आपल्याला काय दिलंय हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो. म्हणून तो वेळ काढायला शिका आणि परमेश्वराने एवढं मोठं शरीर आपल्याला दिलंय आणि त्यातून आपण कामे करू शकतो. त्यासाठी देवाला दररोज धन्यवाद म्हणा. जोपर्यंत गरज असते तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा गावभर साजरा केला जातो, पण एकदा का गरज संपली की मग तुमच्या निंदेची खियापत ही घरोघरी वाटली जाते. म्हणून मग तुम्ही घरोघरी सांगितलं जातं की हा पोरगा वाईट आहे, असा आहे, पण तसा आहे, पण त्याला कोणी विचारत नाही. एवढं मात्र दुःख आहे की मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे, असे स्वामी म्हणत आहेत. पण तो स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढून घेतले आहे त्यातील एक कणही मला कमी करता येणार नाही. म्हणून कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेवा, बाकी मग बघायला मी आहेच, असे स्वामी आपल्याला संबोधत आहेत. फक्त तुम्ही निश्चिंत राहायला शिका, बस तेवढेच तुम्हाला करायचं आहे. आणि निश्चिंत राहाल तर सर्व काही मिळेल. तुमच्यावर किती लोक विश्वास ठेवतात आणि किंवा ठेवत नाहीत हे महत्वाचं नाही, तर तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे ना हे जास्त महत्वाचं आहे. एवढं लक्षात घ्या. आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग करावा लागतो. आणि श्वास सोडला तर शरीराला फायदा होतो आणि मग वाद सोडला तर नाते टिकवण्यासाठी फायदा होत असतो. म्हणून नाते तुम्ही अजिबात तोडले नाही पाहिजे आणि अजिबात तुम्ही सगळ्यांनी एक सोबत नीट आणि चांगल्या मार्गाने चाललं पाहिजे. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही, हे मात्र निश्चित खरे आहे. म्हणून तुम्ही कोणालाही दुःख, दर्द, पीडा देऊ नका. एवढं मात्र फक्त लक्षात ठेवा. मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा प्रेम, हा भ्रम, हा डोक्यातून तुम्ही काढून टाकला पाहिजे. मग भरपूर काही गोष्टी माणूस सर्वांच्या जीवाचा होतो आणि तो भरपूर काही गोष्टी त्याला समजायला लागतात. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. स्वामींच्या चरणी लीन व्हायला शिका आणि स्वामींचे नामस्मरण करायला शिका, कारण स्वामींशिवाय आपल्याला दुसरं कोणी नाहीये. एवढं फक्त लक्षात ठेवा.
आणि तेवढं लक्षात ठेवून तुम्ही पुढची कामं ही नक्कीच तुम्ही करायला लागले पाहिजे आणि ती कामं तुम्ही आवडीने केली पाहिजे आणि मनापासूनही केली पाहिजे. एवढं फक्त लक्षात घ्या. काही वेळा आपली चूक नसतानाही, कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही ना, तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही आणि ते तितकंच खरं आहे. म्हणून एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून नाराज होऊ नका, कारण या जगात एखाद्याला सर्व काही मिळतं असं कधीच नसतं. कोणाजवळ काही ना काहीतरी कमी नक्कीच असते. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज आपल्याला नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावी. परमेश्वर आपल्याला काटाही टोचू देणार नाही हे मात्र निश्चित आहे. म्हणून त्याच्यावरच फक्त विश्वास ठेवा. अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते, कारण उजाडलेली सकाळ आपल्या यशापर्यंत पोहोचवण्यासाठी नवीन संधी उपलब्ध करून देत असते आणि आपल्याला नवीन संधीवर आणि पुढे घेऊन जाणार असते. एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून कुणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा आपण मागे का राहिलो हा विचार करा आणि चालत राहा. स्पर्धा श्रद्धा स्वतःशी करा आणि जगाशी नाही. स्वतःशी केली तर सर्व काही नीट होईल आणि पुढे जाल आणि भरपूर काही प्रगती तुम्ही नक्कीच कराल. खूप मोठे व्हा पण अवघं जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधीच तुम्ही विसरू नका. एवढं मात्र नीट लक्षात ठेवा. आणि स्वामी आपल्याला आधार देतात म्हणून स्वामींवरचा विश्वास असाच कायम ठेवा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडत असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा आणि हा संदेश पुढे नक्कीच ऐकत राहा. तुम्हाला अजून अनमोल गोष्टी या नक्कीच माहिती पडतील. स्वामी भक्तांनो, माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना अजिबात नसते. त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण खास होत असतो. म्हणून ते आपल्यावर असतं आपण काय करायचं असतं. स्वामी सांगतात, तू कोणाला फसवू नकोस, तुला कोणी फसवणार नाही. तू कोणाला उपाशी ठेवू नकोस, तू कधी उपाशी राहणार नाही. एवढं फक्त निश्चित लक्षात ठेव आणि तू फक्त तुझ्या मार्गाला चालत राहा आणि स्वामींचं नामस्मरण करत राहा. म्हणून मित्रांनो, तुम्ही जर स्वामींचं नामस्मरण करत असाल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी भक्तांनो, सुखाच्या मागे धावताना आपली माणसं जपायला शिका, कारण सुखाचा उपभोग घेताना सोबत प्रियजन नसतील तर ते सुखही दुःखाप्रमाणे भासेल. म्हणून सुखाच्या मागे तुम्ही नक्कीच लागलं पाहिजे आणि आपली माणसंही जपली पाहिजे. म्हणून संपत्तीपेक्षा ज्ञान श्रेष्ठ असते, कारण आपल्याला संपत्तीचे रक्षण करावे लागते, पण ज्ञान आपले रक्षण करत असते हेही तितकेच खरे आहे. आणि तोंडावर स्पष्ट न बोलणारी आणि दबक्या आवाजात माघारी बोलणारी माणसं फार घातक मात्र आपल्या आयुष्यात असतात. आणि नाव नाही झालं तरी चालेल, पण काम असं करा की लोकांनी आपलं नाव हे काढलंच पाहिजे आणि ते आपलं वर नाव गेलंच पाहिजे. आणि इतरांविषयी तितकंच बोला जितकं स्वतःविषयी तुम्ही ऐकू शकाल. आणि स्वतःविषयी जर तुम्हाला कोणीतरी बोललं तर त्याला तुम्ही सहन करू शकाल, इतकंच तुम्ही दुसऱ्याविषयी बोलायचंय. आणि या जगात शिंपल्यासारखे खूप कमी लोक असतात, जे दुसऱ्यांना मोत्यासारखं घडवायला स्वतःचा स्वार्थ मात्र बाजूला ठेवत असतात. आणि आपल्यामध्ये जबाबदारी असली की स्वप्न हवेत विरून जातात आणि नसली की माणसं भलतीकडेच भरकटत जात असतात. म्हणून माणसाने त्यांचा विचार करावा ज्यांना आपण आवडतो. नाव ठेवणारे असले काय नसले काय, त्याने असा काय फरक पडतो बरं. म्हणून समस्येचा शेवटचा उपाय म्हणजे क्षमा आहे. एकतर करा किंवा मग मागा. बस या दोन गोष्टी करा, तुम्ही आयुष्यामध्ये समाधानी राहाल. आणि अन्नाचा कण, वेळेचा क्षण आणि माणसाचं मन हे सांभाळायला जमलं की सुखाने जीवन आपल्याला नक्कीच जगता येत असतं आणि ते सुखमय जीवन आपल्याला प्राप्तही होत असतं. म्हणून इतरांना समजून घेणे हुशारी आहे, परंतु स्वतःला समजून घेणे हे जीवनातले खरे ज्ञान आहे. आणि जो व्यक्ती स्वतःला समजून घेईल त्याला सर्व काही नक्कीच मिळत असते. आणि जिथे श्रद्धा आणि विश्वास यांची मुळं मजबूत असतात तिथे मानवतेच्या फांद्या थंड सावली देत असतात. हे मात्र तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे आणि ते आपल्याला शिकायचं सुद्धा आहे. आणि आयुष्यातून भरपूर काही बोध आपल्याला घ्यायचे आहेत आणि असे बोध घेत घेत आपण स्वामींची सेवाही करायची. म्हणून स्वामींची सेवा ही फक्त निस्वार्थ मनाने करायची. जिव्हाळा असावा पक्ष्यांसारखा, माया असावी प्राण्यांसारखी आणि श्रीमंती असावी निसर्गासारखी. म्हणून पाठीवर कौतुकाची थाप देणारी माणसं परकी असतात, पण दुर्दैव असं की डोक्याला ताप देणारी माणसं मात्र आपलीच असतात. हे मात्र निश्चित आहे. आणि कोणी नसेल कोणाचं म्हणून जगणं कधी थांबत नाही आणि कोणी आहे कोणाचं म्हणून मरणं कधी लांबत नाही. हे मात्र लक्षात ठेवा. आणि संघर्ष प्रत्येकाच्या जीवनात असतो,
पण त्याच्याशी लढणारच यशस्वी होतो आणि तो लढणारा शेवटपर्यंत टिकतही असतो. म्हणून माझा देव मला पाहतोय हा भाव मनात ठेवला की वाईट काळातही आपली पावलं चुकीच्या दिशेने मात्र वळत नाही, ती चांगल्या दिशेने जात असतात. आणि एकदा का सहनशक्तीचा अंत झाला की माणूस अत्यंत प्रिय नातंही सहज सोडत असतो आणि तोडत असतो. म्हणून जगातील सर्वात सुंदर आणि महागडी भेटवस्तू म्हणजे सहवासातल्या क्षणांची गोड आठवण असते, जी कोणीही कधीही तुमच्यापासून हिरावू घेऊ शकत नाही. आणि तुम्ही अस्वस्थ आहात कारण तुम्ही अनावश्यक गोष्टींचा पाठलाग करत आहात हे मात्र निश्चित. म्हणून अनावश्यक गोष्टींचा पाठलाग करू नका. आपल्याला जे पाहिजे त्यामागे नक्कीच तुम्ही त्यामागे धावायला शिका. आणि मित्रांनो, देवाने सर्वांना हिऱ्यासारखं आयुष्य दिलंय, फक्त एक अट घातली, जो झिजेल तोच मात्र चमकेल. म्हणून तोंडावर तिरस्कार करणारी माणसं परवडतात, पण आपलेपणाचा दिखावा करणारी माणसं जास्त आयुष्यामध्ये घातक असतात. म्हणून किंमत न देणाऱ्याला आपण किंमत देत राहिलो तर आपलीच किंमत कमी होते. हे एक किमती सत्य आहे आणि हे आपण जाणून घेतलं पाहिजे. जगात कोणतीही गोष्ट किती मौल्यवान असली तरी झोप, शांती आणि आनंद यापेक्षा मोठं काहीही नाही. आणि ते जीवनामध्ये प्रत्येकाच्या असायला हवं. दुसऱ्यांना अडचणीत टाकून स्वतःचा स्वार्थ पाहणारे जीवनात कधीच यशस्वी होत नाही आणि त्यांना यशही मिळत नाही. म्हणून विश्वास कमवण्यासाठी आयुष्य खर्ची पडतं आणि गमावण्यासाठी एक क्षण पुरेसा मात्र असतो. म्हणून जीवनात विद्या ही अन्ना इतकीच आवश्यक आहे आणि ती तुम्ही कमवलीच पाहिजे. आणि इतरांपेक्षा वेगळं असणं ही तुमची कमजोरी नसून ही तुमची ताकद मात्र आहे आणि ती ताकदच तुम्ही कमवायला हवी. म्हणून चूक जर महत्वाची असेल ना तर व्यक्तीला तुम्ही विसरून जा, आणि जर व्यक्ती तुमच्यासाठी महत्वाची असेल ना तर तुम्ही चूक विसरून जायला हवे. म्हणून जेव्हा कोणताही मार्ग दिसत नसेल, निराशा झाला असाल तर मग तेव्हा उठा, जागे व्हा आणि कामाला लागा. यानुसार जगा. तुमच्या जीवनाला संजीवनी नक्कीच मिळेल आणि तुम्हाला विजय नक्कीच मिळेल. विजय मिळवण्यासाठी मैदानात घट्ट पाय रोवून उभे राहायचे धाडस दाखवा, कारण अशक्य वाटणारे विजय खेचून आणण्याचे काम धाडस करत असते आणि तेच आपल्याला जिंकवत असते. म्हणून ध्येय गाठताना थकाल तेव्हा न थांबता प्रयत्न करण्यास महत्त्व द्या. त्यासाठी ससा आणि कासवाची गोष्ट लक्षात घ्या, कारण कासव ही शर्यत त्यांच्या न थांबता केलेल्या प्रयत्नांमुळे जिंकले होते. आणि म्हणून आपण सतत थोडे थोडे नक्कीच प्रगती करत आयुष्यामध्ये जायचं आहे. आपल्याला सभोवतालची परिस्थिती ही आपणास एक चांगली व्यक्ती म्हणून घडविण्यास महत्त्वाची असते. ज्याप्रमाणे जमिनीत पीक येण्यासाठी ती जमीन सुपीक असण्याची परिस्थिती गरजेची असते, त्याचप्रमाणे आपल्यालाही ती गोष्ट नक्कीच आवश्यक आहे. म्हणून अपयश पदरी आल्यानंतर स्वतःवर विश्वास ठेवून पुन्हा नव्याने जीवनाची सुरुवात करण्याचा प्रयत्न करा, कारण अशा काळातच खूप व्यक्ती खचून जाऊन प्रयत्न करत नाही आणि ते प्रयत्न सोडून देतात. म्हणून जीवनात माघार घेण्याचा विचार मनात येईल तेव्हा मंदिरात असलेली मूर्ती पहा, कारण त्या मूर्तीला सुद्धा देवपण प्राप्त होण्यासाठी हातोड्याचे घाव सहन करावे लागतात. त्यानुसार तुम्हाला जीवनात भरपूर घाव सहन करावे लागतील. मग तुम्ही त्यानुसार जगायला शिका. आणि इच्छाशक्ती असणे हे एका खंबीर मनाचे लक्षण आहे, आणि एक खंबीर मन कोणत्याही परिस्थितीची झुंज देण्याची ताकद देते. त्यामुळे इच्छाशक्ती गरजेची आहे आणि इच्छाशक्ती तुम्ही नक्कीच राखली पाहिजे. म्हणून ज्ञान मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग पुस्तकांची मैत्री करा आणि आपले ग्रंथ वाचा आणि देवालयात जाऊन नक्कीच देवाला नमस्कार करून नक्कीच देवाची अर्चना पूजा करा आणि गुरुचरित्र वाचा. यात तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळेल आणि अनुभवही तुम्हाला भरपूर काही मिळतील. म्हणून अशक्य अशा गोष्टी शक्य करण्याचे बळ आपल्या स्वामींमध्ये आहे आणि फक्त स्वामींवर विश्वास ठेवा, कारण वेळेने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरविणाऱ्या व्यक्तीचा परिचय जगाला करून दिला जातो आणि करून दिला पण आहे. म्हणून आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे यावर आपले जीवन अवलंबून असते, कारण दृष्टिकोन जर सकारात्मक असेल तर कितीही संकटे आणि अडचणी आल्या तरी त्यावर मात करून यश मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची ताकद आपल्याला नक्कीच मिळणार आहे. आणि जबाबदारीची जाणीव असणे हे अत्यंत गरजेचे आहे, कारण जबाबदारी जाणीव आपणास ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यास मदत करत असते आणि प्रामाणिकपणामुळे सत्याचे रक्षणही होतही असते. म्हणून हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवावी, कारण हक्क मिळाल्याशिवाय आपल्याला स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी कधीच आयुष्यामध्ये मिळत नाही. आणि आशेचा एक किरणही जीवनावर प्रेम करायला शिकवतो. जसे अंधाऱ्या रात्री एका काजव्याची सोबत देखील आधार देणारी वाटते आणि ती काजव्याची सोबत खूप आपल्यासाठी भरपूर काही गोष्टी शिकवून जाते. म्हणून जीवनात मर्यादा ही फार महत्त्वाची आहे, कारण मर्यादेत राहून केलेले कार्य आपल्या प्रगतीस हातभार लावत असते आणि याउलट मर्यादा न पाळल्यास आपले नुकसान होत असते आणि शेवटी आपल्याला काही कळतही नसते.
म्हणून नेतृत्व हा गुण आत्मसात करा, कारण एक चांगले नेतृत्व करणारी व्यक्ती समाजाला योग्य दिशा देऊन चांगले काम करण्याची प्रेरणा मात्र देऊ शकते. आणि सतत काहीतरी काम करण्यात व्यस्त राहा, कारण मन एखाद्या कामात गुंतवले तर ते आपल्याला सकारात्मक ऊर्जा देऊन आपले मनोबल नक्कीच वाढवते आणि आपल्याला जीवनामध्ये पुढे काय करायचंय हे नक्कीच शिकवत असते. आणि आपल्याला फक्त दोनच गोष्टी कळतात, गरिबाला मदत करायची आणि श्रीमंताचा माज मात्र उतरवायचा असतो. म्हणून एखाद्या व्यक्तीला जास्त महत्त्व दिलं की तो आपलं पाय पुसणं नक्कीच करून टाकत असतो. म्हणून लोक मला काय बोलतील या रोगांपासून खूप लांब राहा, कारण हा रोग एकदा झाला की माणूस लवकर बरा होत नाही आणि मग तो नक्कीच काहीतरी करत असतो आणि जीवनामध्ये चुकीच्या मार्गाला सुद्धा जात असतो. म्हणून माणूस तेव्हाच एकटा पडतो जेव्हा तो खोट्या लोकांच्या विरोधात खरं बोलायला सुरुवात करत असतो. आणि पाण्यावर तसा प्रत्येक जण हक्क सांगतो, पण डोळ्यात जमा झालेल्या पाण्याची जबाबदारी जो घेतो तोच आपला असतो आणि शेवटपर्यंत असतो. म्हणून वाया गेलेली वेळ वाया गेलेल्या पैशांपेक्षाही वाईट असते आणि ती वेळ कधी वाया जाऊ नये आणि त्या वेळेत आपण नक्कीच काहीतरी करून दाखवलं पाहिजे. म्हणून सामर्थ्यवान असूनही नतमस्तक होणे उत्तम गुण आहे, पण महान असूनही सामान्य राहणे हा सर्वोत्तम गुण मात्र आहे. आणि तो आपण नक्कीच आपल्या जीवनात अवलंबवू शकतो आणि तो आपण भरपूर काही गोष्टी त्यातून आपल्याला मिळूही शकतात. म्हणून कर्तव्य पार पाडणाऱ्यालाच हक्क गाजवण्याचा अधिकार असतो आणि तो कर्तव्य पार पाडत सुद्धा असतो. म्हणून नाती जबरदस्तीने नाही तर जबाबदारीने सांभाळायची असतात आणि ती जबाबदारीने सांभाळली पाहिजे. म्हणून प्रेम असो किंवा अन्न जर कोणाला जास्त दिलं तर त्याची किंमत मात्र राहत नाही आणि त्याला ते कळतही नाही. म्हणून संयम ठेवा, संकटाचे दिवसही जातील. आज जे तुम्हाला पाहून हसतात ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील आणि ते नक्कीच तुम्हाला भरपूर काही शिकवून जातील आणि जीवनाचा अनुभव देऊन जातील. म्हणून त्या लोकांकडे कधीच लक्ष देऊ नका, आपल्या कामावर लक्ष ठेवा. चिकाटी हा फार लहान शब्द आहे, पण ज्याला चिकटतो त्याच्या जीवनाचं सोनं करून टाकतो आणि सोनं होतही असतं. म्हणून कोणाचंच कोणा वाचून अडत नसलं तरी दुरावलेलं माणूस विसरणं शक्य नसतं आणि ते आयुष्यामध्ये कधीच शक्य होतही नाही. म्हणून 100 वेळा तुटून पडलात तरी चालेल, पण पुन्हा उभं राहण्याची आणि राहून दाखवायची तयारी मात्र आपल्या मनामध्ये आपण ठेवायची आहे आणि ते आपण करून दाखवायचं सुद्धा आहे. म्हणून जाणीव जिवंत असली की वेदना आपल्याला कमी होतात आणि आपल्याला ते कळतही नाही. म्हणून आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे कानांपेक्षा डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवा आणि आपण जे बघू ते समोर आपल्याला दिसेल त्यावरच आपण विश्वास ठेवलाच पाहिजे. नाहीतर कोणी काही कान भरले त्यावर अजिबात विश्वास ठेवू नये, कारण ते आपल्याला नक्कीच जीवनामध्ये संकटात टाकू शकते. म्हणून नात्यांचे शत्रू 3च असतात, अपेक्षा, अहंकार आणि गैरसमज. हे 3 शत्रू नात्यांमध्ये भरपूर घातक असतात आणि ज्यांना खरोखर साथ द्यायची असते ना ते कधीही परिस्थितीचा विचार करत नाही, ते शेवटपर्यंत आपल्याला साथ देत असतात. म्हणून ज्या निर्णयामुळे आयुष्याला वेगळं वळण मिळण्याची शक्यता असते तिथं स्पीड कमी करावा. इतकंच नाही तर क्षणभंगूर थांबावं सुद्धा आणि मग आपल्याला त्यातून काहीतरी नवं शिकायला मिळत असते. म्हणून सत्य शेवटपर्यंत सोबत करतं, पण असत्याला साक्षीदाराची फौज उभी करावी लागते, तरी ते एक दिवस आपल्याला एकटं पाडतंच आणि ते आपण पडतो सुद्धा. म्हणून विचारांच्या परिवर्तनाशिवाय जीवनात परिवर्तन संभव नाही आणि घडणारही नाही. म्हणून कुठे कोसळायचं हा पावसाचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण किती भिजायचं हे मात्र आपल्याच हातात आहे आणि ते आपण नक्कीच केलं पाहिजे. म्हणून वाईटापासून दूर राहण्यासाठी चांगुलपणा विकसित करा आणि आपले मन चांगल्या विचारांमध्ये नक्कीच गुंतवा, कारण आपले मन जर तुम्ही चांगल्या विचारांमध्ये गुंतवले तर तुम्हाला जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी या समजतील सुद्धा. म्हणून असंच असतं आयुष्य आपलं, पानांवर तरंगणाऱ्या दवांसारखं. कितीही त्याला थोपवलं तरी हातून निसटलेल्या क्षणांसारखं आणि तसंच आपण ते जगायचं सुद्धा असतं. म्हणून कुजत पडण्यापेक्षा धावून झिजलेलं केव्हाही चांगलं असतं. म्हणून जीवनामध्ये प्रयत्न करायला घाबरू नका, बिंदास प्रयत्न करा आणि जिंकलात तर तुमची नक्कीच वाहवा होईल आणि हरलात तर तुम्ही काहीतरी धडा घेऊन जाल. म्हणून सत्य हे नेहमी शांत असतं, कारण त्याला माहिती असतं काही गोष्टींची उत्तरं वेळ आल्यावर घ्यायची असतात आणि वेळ आल्यावर ती समजतच असतात. म्हणून ते वेळ आल्यावर समजलं की आपल्याला त्याचा अनुभवही तेवढाच येत असतो. म्हणून प्रयत्न करणे आपले काम आहे. पुढे यश मिळेल की अपयश हे सर्वस्वी आपल्या हातात नाही. त्यामुळे प्रयत्न करा, कारण अपयश जरी आले तरी अनुभव मिळेल, पण प्रयत्नच केला नाही तर हाती काही लागणार नाही आणि काही समजणारही नाही. म्हणून स्वतःला कमी समजण्याची चूक करू नका, कारण वादळात मोठे वृक्ष पडतात पण लहान रोपटे अशा परिस्थितीत टिकून राहण्याचे धाडस मात्र दाखवत असते. आणि ज्ञान आणि अनुभव आपल्या जीवनात खूप मोलाची भूमिका पार पाडतात.
कारण ज्ञान हे व्यक्तिमत्व घडवते, तर अनुभव हा परिस्थिती कशी हाताळायची हे शिकवत असतो. आणि अनुभव आपल्याला आलाच पाहिजे. जीवनात संघर्ष अटळ आहे, त्यामुळे संघर्षाच्या काळात न थांबता, खचून न जाता मेहनत करून अशा काळावर मात करण्याची शक्ती स्वतःमध्ये आपण विकसित नक्कीच केली पाहिजे. आणि महान अशी ओळख तेव्हाच निर्माण होते जेव्हा आपण आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून आपले काम करतो. कारण आपले कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रयत्नच आपणास महान बनवत असतो आणि तो आपल्याला जीवनामध्ये भरपूर काही मिळवतही असतो. म्हणून लक्ष विचलित न होता प्रयत्न करण्याची सवय लावून घ्या. कारण जर आपले लक्ष एखाद्या गोष्टीवर केंद्रित झाले तर आपल्या प्रयत्नांना यश हे नक्कीच मिळेल आणि स्वामी समर्थ आपल्याला त्यात यश नक्कीच देतील. म्हणून वेळेच्या सदुपयोगाला महत्त्व द्या. कारण जो व्यक्ती वेळ वाया न घालवता वेळेचे योग्य नियोजन करून काम करतो तो त्याचे ध्येय साध्य करू शकतो आणि शेवटपर्यंत तो त्याच्यावर टिकून राहिला पाहिजे. मग पराभव शेवटच्या क्षणापर्यंत मान्य करू नका. कारण आपल्याला विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची संधी तोपर्यंत असते जोपर्यंत आपला पूर्णपणे पराभव होत नाही. आणि शेवटपर्यंत आपण हारत नाही तोपर्यंत जिंकण्याचे चान्सेस नक्कीच असतात. आणि जेव्हा कठीण काळ परीक्षा घेईल तेव्हा त्याला उत्तर देण्याचे सामर्थ्य ठेवा. कारण जीवनात कठीण काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला परिश्रम हे घ्यावे लागतात आणि परिश्रम प्रत्येक कामासाठी घ्यावे लागतात, मग ते कोणतेही असो. म्हणून स्वतःची ओळख अशी बनवा जी कोणत्याही परिस्थितीचा सामना करून टिकून राहील. कारण कठीण काळात स्वतःचे अस्तित्व टिकवणाऱ्याला कधीही अपयश येत नाही आणि कधीही अपयश मिळत सुद्धा नाही. म्हणून आयुष्यात निवड खूप महत्त्वाची आहे. कारण एखाद्या गोष्टीची केलेली निवड आपल्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणू शकते. जसे की योग्य मार्ग निवडला तर चांगले भविष्य निर्माण होण्याची खात्री असते आणि चांगले भविष्य आपले घडत असते. आणि एखादी गोष्ट मी करू शकत नाही हे मनातून आपण काढून टाकले पाहिजे. कारण समोरील परिस्थिती पाहून प्रयत्न न करणे हे अपयशाचे मूळ कारण असते. त्यामुळे स्वतःच्या मनावर विजय मिळवून जिद्दीने आपण नक्कीच प्रयत्न आयुष्यात करायला हवा. आणि प्रत्येक वेळी मिळालेला अनुभव खूप महत्त्वाचा असतो, मग तो चांगला असो किंवा वाईट. कारण अनुभवाच्या मदतीने आपणास योग्य निर्णय घेऊन भविष्यात होणारे नुकसान हे नक्कीच टाळता येते. आणि स्वतःच्या स्वाभिमानाबाबत कोणती तडजोड न करता आपले काम करा. कारण स्वाभिमान बाळगला तरच आपल्या स्वतःचे अस्तित्व निर्माण करता येणे आपल्याला शक्य होत असते. आणि कठीण अशा परिस्थितीवर मात करून विजय मिळवता येतो. कारण मेहनत करणाऱ्याला यश मिळवण्यासाठी नशीब सुद्धा साथ देत असते आणि शेवटपर्यंत त्याच्या सोबत राहत असते. आणि माघार घेणे कधीही मान्य करू नका. कारण आपल्याला जे मिळवायचे आहे ते आपण तेव्हाच मिळवू शकतो जेव्हा आपण माघार न घेता प्रयत्न करत असतो आणि शेवटपर्यंत त्यावर आपण टिकत असतो. म्हणून जीवनात कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास असणे गरजेचे असते. कारण कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी त्या कामाची सुरुवात करण्याचा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे हे अत्यंत आवश्यक असते. आणि ध्येय साध्य करण्यासाठी केलेले लहान प्रयत्नही महत्त्वाचे असतात. कारण एखाद्या पर्वताच्या शिखरावर पोहोचण्यास आपल्याला लहान अशा पायऱ्या चढाव्या लागतात आणि त्या पायऱ्या चढल्या तरच आपल्याला आपण शिखरापर्यंत पोहोचत असतो. आणि तसेच आपल्याला जीवनात यशही मिळत असते. म्हणून जीवनात संघर्षाच्या काळात खचू नका. कारण संघर्षाचा काळ हा आपणास अत्यंत वाईट परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे शिकवतो. तसेच आपल्याला कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे अस्तित्व टिकविण्याचा अनुभव नक्कीच देत असतो. म्हणून आपल्यामध्ये काय कमी आहे यापेक्षा आपल्या ताकदीमध्ये लक्ष द्या. कारण आपला आत्मविश्वास हा फक्त आपल्यामध्ये असणाऱ्या ताकदीने वाढेल आणि तो शेवटपर्यंत टिकेल. म्हणून भूतकाळात जास्त विचार आणि भविष्याची चिंता आपल्याला जीवनात आनंदाने जगण्याची प्रेरणा देऊ शकत नाही. कारण भूतकाळ आपण बदलू शकत नाही आणि भविष्य आपणास माहीत नाही. म्हणून आपण फक्त वर्तमान काळात जगलं पाहिजे आणि आपल्यामध्ये सहनशीलता असणे गरजेचे आहे. कारण जीवनातील संकटांना सामोरे जाताना मिळालेले दुःख सहन करून त्यावर मात करण्याची जिद्द आणि ताकद सहनशीलता असल्याशिवाय नक्कीच मिळत नाही. आणि नशिबावर पूर्णपणे अवलंबून राहण्यापेक्षा मेहनत करण्याकडे लक्ष द्या. कारण जर आपण मेहनत करण्यावर भर दिला तर यशाकडे नेऊन जाणारा मार्ग नक्कीच निर्माण होतो. आणि प्रतिस्पर्धी ताकदीचा असला तरी मैदानात पराभवाला न घाबरता प्रयत्न करण्यास महत्त्व द्या. कारण प्रयत्नांच्या जोरावरच विजय मिळवणे आयुष्यात शक्य होत असते. आणि कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी आपल्याला त्या कामाचा सराव करणे गरजेचे असते. कारण एखाद्या कामाचा केलेला सराव हा आपणास ते काम सहजपणे आणि कमी वेळात करण्यास मदत नक्कीच करत असतो. आणि एखाद्या गोष्टीची कल्पना मनात आली तर ती अशक्य आहे असे समजू दुर्लक्ष करू नका. कारण बऱ्याच काल्पनिक वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरल्या आहेत आणि सत्यात उतरतात सुद्धा. म्हणून जीवनात स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्याची असावी.
कारण दुसऱ्याची तुलना कराल तर स्वतःची ताकद तुमच्या लक्षात येणार नाही आणि तुम्हाला ती कळणारही नाही. म्हणून दुसऱ्याची तुलना कधीही करू नका. आपल्यामध्ये काय आहे आणि नवीन आपण काय शिकू शकतो यावर आपण जास्त भर दिले पाहिजे. आणि जशाच तसं राहिलेलं चांगलं असतं तेव्हाच माणसं आपल्याशी सरळ वागत असतात. नाहीतर चांगुलपणाचा फायदा ते मात्र घेत असतात. आणि कोणतीही सवय इतकी मोठी नसते की जी सोडता येत नाही. फक्त मनापासून एक ठाम निर्णय घेण्याची आवश्यकता असते. मग ती सवय आपण नक्कीच सोडू शकतो. आणि चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. सोनाराचा कचरा सुद्धा नक्कीच वाण्याकडल्या बदामापेक्षा महाग असतो आणि त्याला किंमतही असते. म्हणून अनुभवाचा आरसा आपल्याजवळ असला की अडचणींचा मेकअप नक्कीच आपल्याला करता येतो. आणि म्हणून वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ देवो की न देवो, पण चांगला स्वभाव, समजूतदारपणा आणि खरी नाती नेहमीच साथ देतात आणि शेवटपर्यंत टिकून राहतात. म्हणून भक्ती हा असा मार्ग आहे जिथे आपण स्वतःला नम्र बनवतो आणि आपण शेवटपर्यंत नम्र असतो सुद्धा. म्हणून या जगात सत्यापेक्षा गोड कोणतेही फळ नाही. आणि खोटं तुम्ही कितीही बोला पण त्याचं काही भविष्य नाही आणि ते भविष्य उरणारही नाही. म्हणून वेळ कोणाचंही सारखी राहत नाही. कारण रडावं त्यांनाही लागतं ज्यांनी दुसऱ्यांना रडवलेलं असतं आणि त्यांना कर्माची फळं ही नक्कीच भेटलेली असतात. म्हणून काही लोकांना नाती तुटली तरी चालतात, पण स्वतःचा अहंकार आणि चुका मान्य करायला त्यांना जमत नाही आणि ते करतही नाही. म्हणून कधी कधी आपण त्या लोकांचा विचार करण्यात वेळ वाया घालवतो जे आपल्याबद्दल एक सेकंदही विचार करत नाही आणि कोणताही विचार त्यांच्या वाट्याला सुद्धा येत नाही. म्हणून चुकीचं असून स्वतःला बरोबर सिद्ध करणं सोपं असतं, पण बरोबर असून सुद्धा स्वतःला बरोबर सिद्ध करणं खूप अवघड असतं आणि ते नक्कीच आपण अनुभवावरून करू शकतो. म्हणून आपण फक्त देवावर विश्वास ठेवायचा आणि देवाच्या भरोशावर आपण राहायचं आहे. देव सगळं काही नीट करणार आहे हे मात्र निश्चित. म्हणून आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्त्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात याला जास्त महत्त्व आहे आणि याला आपण महत्त्व दिलं सुद्धा पाहिजे. म्हणून तुम्ही फक्त मित्र गरजेसाठी नव्हे तर सवय म्हणून जोडावेत. कारण गरज संपते पण सवय सुटत नाही. म्हणून सवयीसारखी आपण मित्र आपल्या जवळ ठेवले पाहिजेत आणि शब्दांना उच्चारण्याआधी त्यांना तपासून घ्या. कारण कुठलाच कोडरवर जिभेवर चालत नाही हे मात्र निश्चित. आणि उद्या कोणीतरी आपल्याला मदत करेल या आशेवर आज बसून राहिलात तर वर्तमानासोबत भविष्यही तुमचं अवघड होऊन बसेल आणि तुम्हाला काही समजणार देखील नाही. म्हणून कठीण परिस्थिती आपली परीक्षा घेईल, पण अशा कठीण परिस्थितीवर विजय मिळवण्याचे धाडस ठेवा. कारण वाईट काळात संघर्ष हा एकमेव पर्याय असतो आणि तो आपल्याला वरती घेऊन जात असतो. म्हणून ध्येयापर्यंत पोहोचणे जेव्हा अवघड वाटेल तेव्हा आपला प्रत्येक प्रयत्न हा ध्येय प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून झाला पाहिजे. कारण आपले प्रयत्नच आपल्याला अशक्य गोष्ट शक्य करण्याची ताकद देत असतात आणि तेच आपल्याला जीवनामध्ये अनुभवही देत असतात. म्हणून अपयश आणि यशाच्या वाटा बंद होत नाहीत, तर अपयशातून शिकून पुन्हा नव्याने सुरुवात करून आपण यशाकडे जाण्याचा मार्ग हा निर्माण करू शकतो आणि तो आपण निर्माण केला सुद्धा पाहिजे. म्हणून अत्यंत बिकट परिस्थितीला झुंज देण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करा. कारण वाईट परिस्थितीचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस आपल्याला कधीच येणार नाही आणि कधीच मिळणार सुद्धा नाही. म्हणून साहस दाखवून एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न आपण जीवनामध्ये केला पाहिजे. कारण साहसी व्यक्तीला नशीब सुद्धा साथ देते. ते सत्य कोणीही नाकारू शकत नाही आणि ते सत्य नक्कीच वर सुद्धा येत असते. म्हणून जीवन साधेपणाने जगण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. कारण साधी राहणी, उच्च विचारसरणी आपल्याला राहणीमान साधे ठेवूनही उच्च विचारांच्या मदतीने आपण चांगल्या प्रकारचे काम मात्र जीवनामध्ये करू शकतो हे दाखवून देत असते. आणि जीवनात जर काही करून दाखवायचे असेल तर कधी प्रयत्न करणे थांबवू नका. कारण पाण्याच्या वाहत्या प्रवाहाला मार्ग सापडतो, पण एका ठिकाणी साठलेले पाणी खराब होते. त्यामुळे न थांबता प्रयत्न करण्याची तयारी आपल्यामध्ये नक्कीच असली पाहिजे आणि न थांबता प्रयत्नही आपण केले पाहिजे. म्हणून प्रतिकूल परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले काम आपण करत राहिले पाहिजे. कारण प्रतिकूल परिस्थितीतच आपल्याला कठीण काळात संघर्ष करण्याची ताकद देऊन आपल्याला आपल्या सामर्थ्याची जाणीव नक्कीच करून देते. आणि दबावाच्या परिस्थितीला शरण न जाता सर्वोत्तम प्रयत्न करा. कारण हीच वेळ तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची संधी देते आणि हीच वेळ तुम्हाला पुढे घेऊन जात असते आणि आयुष्यामध्ये सर्व काही चांगल्या गोष्टी घडवून आणत असते. म्हणून चिकाटीने काम करून स्वतःला असे नक्की बनवा की जी गोष्ट तुमच्या मनात आहे ती तुम्ही सहजपणे मिळवू शकाल. कारण बरीच स्वप्ने प्रयत्न न करण्याने अपूर्ण राहत असतात आणि ती तुटून जात असतात. म्हणून स्वतःवरील विश्वास हाच कायम आपल्यासोबत असणार आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हार न मानता स्वतःवर विश्वास ठेवून जीवनात आपण चांगली कामगिरी करून चांगले जीवन जगले पाहिजे. तरच आपल्याला चांगल्या कामाची आणि चांगल्या जीवनाची सवय होणार आहे आणि आपण कोणावरही विश्वास ठेवून चालणार नाही. आपण फक्त चांगल्या व्यक्तीवर विश्वास ठेवायचा आणि चांगल्या व्यक्तीसोबत आपण राहायचं आहे.
बुद्धिमत्ता आपल्याला जे मिळवून देऊ शकते जे आपणास अशक्य वाटते. त्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकत नाही असा विचार कधीही करू नका आणि मनामध्येही आणू नका. कारण बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण अशक्य वाटणारी गोष्ट सुद्धा शक्य करू शकतो आणि जीवनामध्ये आपण पुढेही जाऊ शकतो. म्हणून चिकाटीने काम करून स्वतःला असे नक्की बनवा की जी गोष्ट तुमच्या मनात आहे ती तुम्ही सहजपणे मिळवू शकाल. कारण बरीच स्वप्ने प्रयत्न न करण्याने अपूर्ण राहत असतात आणि त्यांना भेटतही नसतात. म्हणून स्वतःवरील विश्वास हाच कायम आपल्यासोबत असणार आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हार न मानता स्वतःवर विश्वास ठेवून जीवन जगा आणि ते जीवन तुम्ही अनमोलरित्या जगू शकाल आणि अनुभवही घेऊ शकाल. म्हणून एखादी गोष्ट करून दाखवायची जिद्द स्वतःमध्ये ठेवा. तुम्हाला कोणतीही गोष्ट करणे अशक्य वाटणार नाही. कारण एखादी गोष्ट सत्यात उतरवण्यासाठी आपल्याला जिद्दीने प्रयत्न करण्याची गरज फक्त असते आणि तीच गरज आपल्याला नक्कीच पूर्ण करायची असते. म्हणून वाटेत येणाऱ्या अडथळ्यांना आपली कमजोरी बनवून देता त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. कारण अडथळ्यांना दूर करण्याची ताकद आपल्याला जगण्याची हिंमत देत असते आणि जगू आपण नक्की जीवन नक्की नवीन शकतो. म्हणून जीवनात येणाऱ्या परिस्थितीचा विचार करून स्वतःमध्ये बदल करा. पण आपल्याला जे काही मिळवायचे आहे त्याचा विसर पडू देऊ नका आणि ते मिळवूनच राहा. म्हणून संपूर्ण जगाने पाठ फिरवल्यानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची धमक स्वतःमध्ये निर्माण केली पाहिजे. कारण अतिशय कठीण काळात प्रयत्न करण्याची तयारी ही तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेही यशस्वी बनवू शकते आणि तुम्हाला कोणतेही यश नक्कीच हमखास मिळू शकते. म्हणून बुद्धिमत्ता आपल्याला ते मिळवून देऊ शकते जे आपणास अशक्य वाटते. पण त्यामुळे तुम्ही ध्येय गाठू शकत नाही असा विचार कधीच करू नका. कारण बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण अशक्य वाटणारी गोष्ट ही शक्य करू शकतो आणि त्यासाठी स्वामींचे आशीर्वाद सुद्धा आपल्या पाठीमागे असतात. आणि स्वामींचे आशीर्वाद असल्यावर आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमी भासत नाही आणि होणारही नाही. म्हणून आपल्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा आदर करून त्यांना प्रोत्साहन द्या. कारण ह्याच व्यक्ती आपले चांगले दिवस आणून देतात आणि चांगले जीवन आपल्यासाठी ते जगत असतात. म्हणून जीवन जगताना अडचणी आल्यास त्या अडचणी दूर करण्याचे बळ स्वतःमध्ये निर्माण करा. कारण अडचणींवर मात करण्याचे बळ आपल्याला ध्येय साध्य करून देते आणि ते ध्येय आपण जीवनामध्ये नक्कीच गाठू शकतो. आणि संघर्षाच्या काळात हार मानू नका, तर आपल्या मनात कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची मानसिकता तयार करा. कारण आपली हीच मानसिकता आपल्या मनास दुर्बल न बनवता खंबीरपणे संघर्षाचा सामना करण्यास तयार करत असते आणि संघर्षावर मात करण्यासाठी ते आपल्या जीवनात बळ देत असते. आणि जीवनात येणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता त्यावर मात कशी करता येईल यासाठी प्रयत्न करा. कारण समस्यावर मात करण्याची शक्तीच आपणास आपली स्वप्न पूर्ण करण्यास मदत करते आणि ते आपल्याला पुढेही घेऊन जात असते. म्हणून बदलत्या काळानुसार यश मिळवण्यासाठी सभोवतालची परिस्थिती आणि स्वतःमधील क्षमता लक्षात घेऊन मार्ग निवडा. तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही आणि जीवनात अनुभव खूप महत्त्वाचा आहे. पण हा अनुभव आपल्याला तेव्हाच मिळू शकतो जेव्हा आपण आपले जीवन स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून एकट्याने जगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि अपयशाचा सामना करावा लागल्यास पुन्हा प्रयत्न करून ध्येय साध्य करण्याची जिद्द ठेवा. कारण आपली ही जिद्दच आपल्याला जीवनात हार न मानता प्रयत्न करण्याची ताकद मात्र देईल आणि ते प्रयत्न आपण चांगल्या रीतीने पार पाडू शकतो. म्हणून वेळ सगळ्यांची येत असते. त्यामुळे जीवनात जेव्हा खडतर काळ येईल तेव्हा त्याला धीराने तोंड देण्याची तयारी ठेवा. कारण खडतर काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागतात आणि ते कष्ट आपल्याला भरपूर काही जीवनात करावे लागतील. आणि आपण केलेल्या कामाचे श्रेय मिळवण्यासाठी धडपड आपण करत असतो, पण असे करू नका. त्यासाठी आपले काम प्रामाणिकपणाने करून त्यामध्ये गुणवत्ता निर्माण करा. परिणामी तुमच्या कामाचे कौतुक जग स्वतःहून करेल आणि जग स्वतःहून तुम्हाला नक्कीच पुढाकार देईल. म्हणून जीवनात आलेल्या कठीण परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून त्यातून मार्ग काढण्याची ताकद आपल्यात निर्माण केली पाहिजे. कारण कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याचा गुणच आपल्याला प्रगतीस कारणीभूत ठरतो आणि आपली प्रगती त्यामुळेच होत असते. म्हणून एखादी गोष्ट करताना मनात शंका कधीच आणू नका. कारण मनात निर्माण झालेली शंका आपला आत्मविश्वास कमी करते. त्यामुळे आपल्याला स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवून आपल्याला फक्त आपल्या कामाकडे लक्ष दिले पाहिजे आणि कधीही न डगमगता आपण काम हे आपलं सुरू ठेवलं पाहिजे आणि आपल्याला तेच काम पुढे घेऊन जाणार आहे याचं फक्त तुम्ही नक्कीच भान ठेवलं पाहिजे. यशाचे सर्वोच्च शिखर गाठायचे असेल तर तत्वांची प्रामाणिक राहून सर्व शक्ती पणाला लावून प्रयत्न करा. कारण प्रयत्नांमध्ये जर ताकद असेल तर आपण यशस्वी नक्कीच होऊ शकतो आणि आपल्याला यश नक्कीच गाठू शकतं. म्हणून स्वतःमध्ये स्वतःचे व्यक्तिमत्व असे बनवा की जग तुम्हाला मान देईल आणि तसेच तुमच्यातील चांगल्या गुणांचे कौतुक करून तुम्हाला किंमत देईल. कारण जर या जगात टिकायचे असेल
तर स्वतःची ओळख निर्माण करावीच लागेल आणि ती निर्माण करण्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये नक्कीच ताकदही निर्माण करावी लागेल. म्हणून कोणतेही काम पूर्ण करायचे असल्यास योग्य नियोजन महत्त्वाचे असते आणि योग्य नियोजन तेव्हाच शक्य होते जेव्हा आपण परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करतो आणि बारकाईने ती परिस्थिती आपण हाताळून नक्कीच जीवनात चांगली कामगिरी पार पाडत असतो. म्हणून जीवनात चांगल्या गोष्टी घडवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. याउलट वाईट गोष्टींच्या आहारी माणूस पटकन जातो. त्यामुळे वाईट गोष्टींपासून लांब राहून चांगल्या कामांमध्ये सहभागी आपण झाले पाहिजे. तुमची प्रगती निश्चित होईल आणि तुमच्या प्रगतीला कोणताही अडथळाही येणार नाही. म्हणून समाजाकडून झालेल्या विरोधाने खचून न जाता आपले काम उत्साहाने आणि जिद्दीने पूर्ण करायचे लक्ष द्या. कारण चांगल्या कामाला विरोध हा होतच असतो आणि चांगले कामाला मागे खेचण्यासाठी भरपूर काही लोक आडवी येत असतात. म्हणून वास्तविकतेचे भान ठेवून जगणे गरजेचे आहे. कारण वास्तविकता आपणास आयुष्यात चुकीच्या गोष्टींपासून दूर ठेवून सत्य परिस्थितीचा विचार करून जीवन जगण्यास मदत करते. आणि जीवनात अपयश आल्यास निराश कधी मात्र होऊ नका. कारण पहिल्याच प्रयत्नात यश मिळतेच असे नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करून ध्येय पूर्ण होईपर्यंत मेहनत करण्याची तयारी आपल्यात ठेवावी लागते. आणि ती तयारी असली की आपल्याला सर्व साथ द्यायला तयारच असतात. म्हणून आपली परिस्थिती जरी गरीब असली ना तरी आपले विचार उच्च ठेवा. कारण आपली परिस्थिती बदलण्याची शक्ती ही आपल्या विचारांमध्ये असते. आणि त्यामुळे जीवनात उच्च विचारांना प्राधान्य आपण दिले पाहिजे आणि उच्च विचारच आपल्याला जीवनात पुढे घेऊन जात असतात. म्हणून वाचनाची आवड निर्माण करा. नक्कीच गुरुचरित्र वाचा आणि देवांचे नक्कीच अभंग वाचा. नक्कीच तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळतील आणि चांगल्या गोष्टी तुमच्या अनुभवास येतील. आणि त्या गोष्टी अनुभवास आल्यामुळे तुम्ही प्रगतीच्या वाटचालीस व्हाल. आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायची असल्यास थोडासा त्रास तुम्हाला सहन करण्याची आणि त्याग करण्याची सवय तुम्ही लावून घेतली. कारण आपल्या शालेय जीवनातील प्रगती पुस्तकात सुद्धा चांगले गुण तेव्हाच मिळतात जेव्हा आपण अभ्यास करण्याची आणि अभ्यास करण्यासाठी वेळ देऊन मेहनत करत असतो. आणि ती वेळ देऊन आपण जर मेहनत केली तर आपल्याला यश हे हमखास मिळणार आहे. फक्त आपण आपल्या ध्येयावर नक्कीच एका टोकाने आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे आणि त्या दिशेने आपण वाटचाल केली पाहिजे. म्हणून आपण फक्त त्या दिशेने वाटचाल केली तर आपल्याला भरपूर काही गोष्टी या समजत जातील आणि भरपूर काही गोष्टींना आपण नक्कीच मिळवूही शकतो. म्हणून काळजीमुक्त होण्याचा जादुई मंत्र आहे आणि काळजी तुम्ही कधीच करायची नाही. आणि जास्त काळजी करून आपले काहीही साध्य होत नसते. आपल्या जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी या शिकाव्या लागतात आणि त्यांचं फळ हे आपल्या जीवनामध्येच मिळत असतं. म्हणून काळजी करून काही होणार नाही आणि त्याने काही साध्यही होत नसते. म्हणून आपण फक्त आपल्या जीवनाकडे चांगल्या बारकाईने लक्ष दिले पाहिजे आणि बारकाईने लक्ष दिले तर आपण नक्कीच जीवनामध्ये चांगल्या गोष्टी या साध्य करू शकतो. आणि स्वामी भक्तांनो, हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून या व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ पुढे नक्कीच पाठवा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्हाला व्हिडिओ लवकरात लवकर मिळतील. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.